तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. ऑप्शन ट्रेडिंग कोर्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे FEG. पण ह्याच्या पहिले ज्यांनी ही गेले व्हिडिओ बघितले नसेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर ब्लॉक्स, त्याच्यामध्ये हायर हाय का असतात, चॉक पॉईंट का असतो, मार्केट स्ट्रक्चर, आपलं ब्रेकऑफ स्ट्रक्चर का असतं, जोपर्यंत तुम्हाला ते क्लिअर नसेल तोपर्यंत हे तुम्हाला काय कळणारच नाही. तर मी तुम्हाला हे पहिलेच सांगेन की तुम्ही अगर त्या व्हिडिओ नाही बघितला असेल तर पहिले ती व्हिडिओ जाऊन बघा आणि नंतर ह्या व्हिडिओवर येऊन तुम्ही हे लर्न करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला FEG शिकवणार आहे. FEG का असतं? FEG म्हणजे फेअर व्हॅल्यू गॅप. जेव्हा हे मार्केटमध्ये जेव्हा ही काही पॉईंटमध्ये काय फेअर व्हॅल्यू गॅप्स असतात ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. हे बघू शकता तुम्ही, मार्केट डाऊन साईडला चालू आहे. बघू शकता इथं तुम्ही, मार्केट डाऊन साईडला चाललं आहे. हा आपला बॉस झालेला आहे इकडे. त्याच्यानंतर मार्केट इकडे अप साईडला चाललं निघालं आहे, बरोबर. हे तर तुम्हाला मी ड्रॉइंग करून तुम्हाला समजावते, नंतर मी चार्टलाही तुम्हाला एक्सप्लेन करीन काय कसं काय होणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर जेव्हा मार्केटमध्ये खालच्या साईडला येतो आणि मार्केट लास्ट सेलिंग कॅन्डल नंतर अप साईडला डायरेक्ट मूव्ह करतो, तर ऑर्डर ब्लॉक्सचं तुम्हाला माहिती असेल तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो की लास्ट सेलिंग कॅन्डल ही आपली ऑर्डर ब्लॉक्स असते. तर इथं तुम्ही बघू शकता ही लास्ट सेलिंग कॅन्डल आपली ऑर्डर ब्लॉक असते. पण तुम्हाला मी हे शिकवणार आहे की FEG काय असतो. ते FEG आणि ऑर्डर ब्लॉकचं कॉम्बिनेशन असतं. FEG ऑर्डर ब्लॉकच्या एकदम वरती असतं. तर त्यासाठी मी सांगतो की बघा, आता हा गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑर्डर ब्लॉक्स काय असतात. ते हे बघू शकता, मार्केट खालच्या साईडला आलेलं आहे आणि इथं एक ऑर्डर ब्लॉक बनलेला आहे. पण आपण FEG कसा काउंट करतो? जेव्हा ही लास्ट सेलिंग कॅन्डलचा म्हणजे अपसाईडची वीक असली तरी अपसाईड, आणि थर्ड कॅन्डलची डाऊन साईडची पॉईंट आपण मार्क करतो, त्याला आपण FEG बोलतो. आता हे बघा, तर रेडवाला तुम्ही बॉक्स बघता, हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. आणि मार्केटची थर्ड कॅन्डल जी अपसाईडला गेलेली आहे ती, आणि मार्केटच्या ऑर्डर ब्लॉक म्हणजे लास्ट सेलिंग कॅन्डलची अपसाईडचा पॉईंट, तिथं वीक असली तरी चालेल, या तो फुल बॉडी कॅन्डल असली तरी चालतं. पण तुम्ही बघू शकता हा आपला फेअर व्हॅल्यू गॅप आहे. हे मी मार्क येल्लोमध्ये करतो म्हणजे तुम्हाला जरासं लक्षात राहील. कळलं तुम्हाला? मार्केट डाऊन साईडला आलेला आहे, इथं मार्केट वर साईडला चाललं आहे, तर इथे एक ऑर्डर ब्लॉक असणार. ऑर्डर ब्लॉकच्या जी कॅन्डल लास्ट सेलिंग कॅन्डल असेल त्याचा बॉडी कॅन्डलची अपसाईड पॉईंट, आणि थर्ड कॅन्डल जी अपसाईडला गेलेली आहे त्याची थर्ड कॅन्डलची डाऊन साईड पॉईंट, हा मार्क करून जेव्हा आपण बॉक्स बनवतो त्याला आपण फेअर व्हॅल्यू गॅप बोलतो. तसंच मी तुम्हाला अपसाईडला पण एक्सप्लेन करतो थोडं, तुम्हाला म्हणजे जरासं चांगलं राहील. तर तुम्ही बघू शकता, एक मिनटं, हे ह्या साईडला होत नाही, एक मिनटं करतो मी. तर तुम्ही बघू शकता, मार्केट अपसाईडला इथं चाललेलं आहे, इथं चॉक पॉईंट पण झालेला आहे. तर चॉक पॉईंट झाल्यानंतर मार्केट तिथून सेलिंग देतो आहे. हे बघा, इथून सेलिंग येते, तर त्याची लास्ट बाईंग कॅन्डल जी असते ती आपली ऑर्डर ब्लॉक असते. गेल्या व्हिडिओमध्ये हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ऑर्डर ब्लॉक असतो. पण आपल्याला मार्क काय करायचा आहे? आपल्याला मार्क करायचे FEG. तर तुम्ही इथं बघू शकता, मी हा रेडमध्येच देतो ऑर्डर ब्लॉक, तुम्हाला FEG मार्क करतो. आता डाऊन साईडला म्हणजे अपसाईडला गेल्यावर मार्केट जेव्हा डाऊन साईडला येतं तर त्याची फेअर व्हॅल्यू गॅप का असते? त्याचं पण सेम अपोजिट असतं. आता हे बघा, आपण लास्ट सेलिंग कॅन्डलचा अपसाईड घेतलेली, इथं माझ्या मार्किंगवर अपसाईड घेतलेली आणि थर्ड कॅन्डलचा डाऊन साईड घेतलेली. तर आपण ह्या वेळेला जेव्हा मार्केट अपसाईडला असेल तेव्हा लास्ट बाईंग कॅन्डलचा डाऊन साईडची पॉईंट आणि त्याच्या डाऊन गेलेले तिसऱ्या कॅन्डलची अपसाईडचा पॉईंट, हा आपण जेव्हा ही मार्कआउट करतो तेव्हा तो आपला मार्केटचा FEG बनतो. कळालं तुम्हाला? मी एकदा चार्टवर पण जरासं एक्सप्लेन करतो. व्हिडिओ पण खूप मोठी बनत आहे, पण मी पूर्ण तुम्हाला कळेल ह्यामुळे मी जरासा डीपमध्ये तुम्हाला चांगलं समजवण्यासाठी व्हिडिओ ही जरा मोठी करतोय. तर आता बघू शकता इथं, आता हा मार्केट हा डाऊन साईडला आलेला आहे, इथून आपला बॉस केलेला आहे. बघू शकता, आता ज्याला पण मार्केट स्ट्रक्चर का असतं हे माहिती नसेल तो हायर लोच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते बघू शकता. आता इथं बघू शकता तुम्ही, मार्केट इथं बॉस केलेला आहे, मार्केटने इथं बॉस केलेला आहे. इथं मी मार्क करून दाखवतो, हा बॉस झालेला आहे इथं मार्केट.
आणि तुम्ही बघू शकता आपण कधीही मार्केटच्या लास्ट सेलिंग, जेव्हा मार्केट डाऊन साईडला असेल तेव्हा लास्ट सेलिंग कॅन्डल मार्कआउट करतो. तर इथं तुम्ही बघू शकता, इकडं मी मार्कआउट केलेलं आहे, इथं मार्कआउट केलेलं आहे मी. हा आपला ऑर्डर ब्लॉक झाला. ऑर्डर ब्लॉक पण रेड करतो, 1 मिनटं फक्त. हा रेट केला. पण तुम्ही बोलला, आता तुमचा प्रश्न असेल की तुम्ही बोललात की मार्केटची लास्ट ऑर्डर ब्लॉकचा अपसाईड पॉईंट आणि मार्केटच्या थर्ड कॅन्डलची लोअर पॉईंट हा आपल्याला मार्क करायचा. पण इथं बघता तो तुम्ही मिड झालेला आहे, म्हणजे सगळे एकाच कॅन्डलमध्ये हे तिसरी कॅन्डल पण आलेले आहे. तर तेव्हा आपण काय करणार, हे रेड कॅन्डलमध्ये ह्या 1 2 3 कॅन्डल ऑलरेडी आलेले आहेत. तर आपण डायरेक्ट काय करणार, ही एक कॅन्डल मानणार पूर्ण, आणि ही एक कॅन्डल ही दुसरी जी वर साईडला आली ती, आणि ही तिसरी, असा पॉईंट मिळून आपण FVG क्रिएट करणार. तर इथं बघू शकता, हा इकडून ही आपला FVG झाला. आय होप तुम्हाला कळत असेल, तरी पण मी एक डाऊन ट्रेडसाठी पण तुम्हाला सांगतो. हे बघा, ही FVG झाली कशी. आता एक लास्ट कॅन्डलच्या नंतर हे 3 कॅन्डल त्याच्या आतमध्ये झालं, तर त्यासाठी मी त्याची जे कॅन्डलची हायची सेकंड कॅन्डल ही जो पकडली आणि थर्ड कॅन्डलचा लो पकडला, तेव्हा हाय अप ट्रेंडच्या ह्याच्यामध्ये आपला FVG कन्फर्म झाला. तर बघा, इथं पण मला काही एवढे FVG दिसत नाही, पण मी तुम्हाला नेक्स्टमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो FVG आहे का. तर तुम्ही हे बघा, हे मार्केट डाऊन साईडला आलेलं आहे, मार्केट इथून डाऊन साईडला आलेला आहे. तर त्याचा लास्ट ऑर्डर ब्लॉक आपण मार्क करतो आहे. लास्ट ऑर्डर ब्लॉक म्हणजे आपली सेलिंगच्या पहिले लास्ट बाईंग कॅन्डल. तर ही मी रेड करतो, ऑर्डर ब्लॉक मी रेड मार्क केला आहे आणि FVG मी पिवळा आपला येलो मार्क केलेला आहे. तर तुम्ही बघता, ही वाली जी कॅन्डल आहे आणि ही वाली कॅन्डल, तर ही वाली कॅन्डल आपली ऑर्डर ब्लॉक आहे. तर ऑर्डर ब्लॉक नंतर तिसरी कॅन्डल आपल्याला हाय पकडायचा होता डाऊन ट्रेंडला, पण तिसरा 1 2 3 कॅन्डल त्याच्यातच मिड झालेले आहे. तर आपण ही एक कॅन्डल मानू, त्याच्यानंतर ही दुसरी कॅन्डल मानू, आणि ही आपली थर्ड कॅन्डल मानू. तर आपण मी FVG मार्क करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा आपली अप ट्रेंडमध्ये लास्ट बाईंग कॅन्डलचा डाऊन साईडचे पॉईंट, आणि तसंच थर्ड कॅन्डलचा हाय पॉईंट. जेव्हा सेलिंगचा थर्ड कॅन्डलचा हाय पॉईंट तेव्हा आपण मार्क करतो, त्याला आपण FVG बोलतो. तर आय होप तुम्हाला FVG का असतं मार्केटमध्ये ते कळलं असेल. भेटू नवीन व्हिडिओ.